असं आहे. मॅडम मला हो ना हो ना हो ना. असं आहे का? यापूर्वी नव्हतं ते. परत एकदा 40 मिनिटासाठीच दाखवतंय ते. हा स्लॉट किती वेळाचा आहे भाई? आवाज येत नाही तू. आवाज आवाज. हा 40 मिनिटाचाच आहे स्लॉट परत. अरे बापरे, हे समीरच्या लेक्चरला परत एकदा करावं लागेल. हो असं दिसतंय. हे खास स्पेशल मीटिंग होईल समीरची. घ्या पुढचे विषय पटापटा घ्या आता. नाही संपले विषय आपले संपले. बाहेरचे लोक जॉईन झालेत का सर? हो झालेत झालेत. मला काय वाटतं अभय माहितीये का, की आता कोविडचा जो आपण खर्च केला ना, हो तो 10 लाखातला 7-7.5 लाखाचा, त्याचा एक ऍब्स्ट्रॅक्ट तयार करा. बर. त्या रेकॉर्डला राहू देत. हो आहे ना, सगळं ऍब्स्ट्रॅक्ट तयार केलेला आहे आपण. म्हणजे तो कुठेतरी आपल्याला द्यायची वेळ आली तर आपण काय केलं कोविड मध्ये, हो तर तो ऍब्स्ट्रॅक्ट तुम्ही सगळ्यांना पाठवा ना. लेट्स एव्हरीबडी नो की कोणी काम केलंय, तुम्ही सगळ्यांनी कामं केलीत, त्यात चांगली कामं केलीत तुम्ही लोकांनी. लेट एव्हरीबडी नो की एवढ्या लोकांनी त्याच्यामध्ये कामं केली आहेत, महिनाभर तुम्ही लोकांनी तिथं झटलेला आहात. नाही ते मी पाठवलं होतं मागच्या आठवड्यातच. कलेक्टर ऑफिसचा मेसेज आला होता प्रेसिडेंट साहेबांना की तुम्ही काय काय मदत केलेली आहे त्याचा आम्हाला डिटेल्स पाठवा, सीएम ऑफिसला पाठवायचंय म्हणून. त्यावेळेला आपण ते त्यांना दिलं होतं. तरी आपण आपल्या माहितीसाठी अजून एकदा सगळ्या ग्रुपवर हे करूयात. हा काय आहे की ज्यांनी काम केले, महावीर तुम्ही या लोकांनी कामं केली, त्यांना लेट देम, त्यांना मिळू देत नाही क्रेडिट. असं नाही का, त्यांना सगळ्यांना त्याचे फोटोग्राफ, सगळ्यांना तुम्ही त्याचे ऍब्स्ट्रॅक्ट पाठवा, त्याचे फोटोग्राफ पाठवा, काय जे असतील ते सगळ्यांच्या रेकॉर्डला राहतात ते फोटोग्राफ्स. होय होय होय. नाही आपल्याला तो विषय राहिलेला आहे. अध्यक्ष विषय आता नंतर घ्या, बाकीचे लोक आले. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता आपला हा सगळे लोक आले, मला वाटतं आले सगळे. पंढरपूर, लातूर दिसतात. लातूर दिसतात. बऱ्यापैकी लोक आलेले आहेत ना अभयजी? चालू करतो. मला वाटतं चालू करा. 5 आता येत राहतील तसंच आपलं काम आपण चालू ठेवू. चालू करा, आपली वेळ झाली आहे. 5:30 वाजून 5 मिनिटं झाले, चालू करा. क्रीडाई पंढरपूर, क्रीडाई बार्शी, क्रीडाई उस्मानाबाद आणि क्रीडाई लातूर च्या सर्व सभासदांचं येथे मी स्वागत करतो. या सेमिनारला मी त्यांचं स्वागत करतो. आणि आपल्याला आजचे स्पीकर जे आहेत समीरजी गांधी लाभलेले आहेत, त्यांचं आपल्याला स्पीच आहे, थोड्या वेळात चालू होईल. त्याच्यापेक्षा अगोदर मी फुरडे सरांना, जे आपले आजचे कॉन्सेप्ट स्पीकर सुनील फुरडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. क्रीडाई सोलापूरचे सर्व सभासद, त्याचप्रमाणे बार्शी, पंढरपूर, उस्मानाबाद, लातूर आणि नवीन सेंटर आपलं उदगीर जे झाले आहे, या ठिकाणच्या सर्व क्रीडाई सभासदांचं आजच्या या वेबिनार मध्ये आपण स्वागत करतो. क्रीडाई सोलापूरच्या वतीने आज जो वेबिनार ठेवलेला आहे आणि यापुढे आम्ही अशी एक सिरीज चालू करून आपल्या मेंबरचं प्रबोधन करण्यासाठीचा एक काम आमच्या अध्यक्षांना हाती घेतलेलं आहे. खरं तर आपण सध्याच्या काळामध्ये आता आमच्याकडे सोलापूरला तर लॉकडाऊन आहे 10 दिवसाचा आणि आपण सर्व लोक फ्री आहात. तर याच्यामध्ये आपल्याला काही टेक्निकल गोष्टी किंवा आपल्या धंद्याच्या काही आपल्याला जर ज्ञान घेता आलं तर आपल्याला जास्त उपयुक्त ठरेल, अशा प्रकारचा एक विचार मांडून आपण एक वेबिनार सिरीज घेत आहोत. खरं तर
विषय भरपूर आहेत. आजच्या विषयाला आमचे क्रीडा सोलापूरचे माजी अध्यक्ष समीरजी गांधी स्वतः इंजिनियर आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात. त्यांचं मार्गदर्शन आम्ही ठेवलेलं आहे. या पुढच्याही वेबिनार मध्ये आम्ही आमचे सिनियर मेंबर्स जे आहेत, विविध गोडबोले साहेब आहेत, पिंपरकर साहेब आहेत, कासवा शेठ जे आहेत, किंवा आमचे बरेचसे असे सिनियर मेंबर्स आहेत, यांचं मनोगत आणि यांचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत. याचा फायदा आपण सर्व सभासदांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. आणि स्पीकरला जास्त वेळ मिळावा म्हणून मी माझा वेळ कमी करतो, जास्त न घेता मी माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराज. या अध्यक्ष साहेब पुढचं. हा, आजचे स्पीकर समीरजी गांधी यांची ओळख आपले व्हीपी सोलापूरचे क्रीडा सोलापूरचे व्हीपी अभिनव साळुंके हे करून देतील. ओव्हर टू अभिनव साळुंके. अभिनवजी. Yes, good evening one and all. It gives me immense pleasure to introduce our past president, Mr. Samir Gandhi. He is a 50 years old young man. I'm specifically calling him young man. You'll get to know once I introduce himself. He is chairman and managing director of Kimaya Group, which comprises of Alakriti Constructions Private Limited, Kimaya Constructions Private Limited, Kimaya Sales, Precision Realty, Samir A. Gandhi, Panchashir Infracon, Ethic Developers LLP. He has done his primary education from Nutan Marathi Vidyalaya Solapur, and then higher secondary education from Haribhai Devkaran Prashala, and then DAV College of Arts and Science Solapur. He has done his BE Civil Engineering with distinction from Walchand Institute of Technology Solapur. After completion of graduation, he has set up his own construction business and worked for 1 year at Kauta district, Latur, for construction of 770 earthquake rehabilitation houses. After that, he has shifted to Baramati for 4 years, and he in Baramati. अभिनवला सांगा दूर झालाय म्हणून. अभिनव म्यूट झालेला आहे तुमचा. म्यूट झालाय. After his graduation, he has set up his own construction business and worked at Kauta district, Latur, for construction of 770 earthquake rehabilitation houses. After that, he got shifted to Baramati for 4 years. In Baramati, he has carried out various construction works such as construction of boys hostel at Vidyapratish, construction of factory for Modi Hoover, construction of factory for Baramati Leather Industries, construction of 120 houses for enormous pulp and paper mill, construction of then thereafter in 2000 he has returned back to Solapur and started Kimaya Construction Private Limited and developed prime lands at railway lines named as Venus Apartment, Jupiter Apartment, Neptune Apartment, Silverdale Apartment, Sun Plaza Commercial Complex, and 7M, which was the first luxurious apartment in Solapur city. Then Blue Moon and Kimaya Mayurshri. Kimaya Mayurshri is one of the first ultra luxurious 1 floor 1 flat scheme in heart of Solapur city. From 2004, Kimaya Construction Private Limited has carried out various construction activities such as construction of factory for Precision Camshaft Limited, construction of factory for Precision Valve Train Private Limited, construction of new foundry and machine shop for Precision, construction of factory for Rudrali Export, construction of factory for RM Dal and Basin Mill, Kothari Agritech Private Limited, Avon Organics Private Limited, Mangalore Minerals Private Limited, and factory of Thermax Limited. In 2013, he has set up new construction company named as Alakriti Construction Private Limited. With this company, he has developed property called as Landmark, a 12-story building with ultra luxurious facilities near Satrasta Civil Lines, Solapur. Currently, he has entered into affordable housing scheme with 400 flats in Zoya Solapur named as Kimaya Swapnapurti. One ongoing construction work going on at Pune, 13-story building with 52 flats at Modern Colony, Pune. At the same time, currently he is pursuing postgraduate program in business leadership at IIM Bangalore in collaboration with CREDAI. Before this, Latur and Usmanabad chapter have visited our city for study tour. Me and a few members from Latur and Usmanabad have already listened to his technical knowledge. I am pretty sure that
he will be able to give a lot to all of us. Thank you. Thank you. Hello. अनम्यूट करा. समीरजी, हा, मी सर्वांना म्यूट करतोय. समीरजींचा अनम्यूट राहील आणि बाकी कोणाला बोलायचं असेल तर त्याने अनम्यूट करून बोलावं प्लीज. मी समीरजींना विनंती करतो की त्यांनी आजचं सेशन ची सुरुवात करावी. नमस्कार अध्यक्ष अभय, सायमल्टेनियसली अभिनव, इतकी मोठी इंट्रोडक्शन करून दिल्याबद्दल. आजचा विषय मला समीरजी तुमचं म्यूट झालेलं आहे. म्यूट झालं. आजचा विषय मला बोलण्यासाठी दिलाय तो क्वालिटी कंट्रोल विथ प्राइस, कंट्रोल ऑन प्राइस. तर आजच्या विषयाला मी सुरुवात करतो. प्रामुख्याने आपण सगळे व्यावसायिक या व्यवसायात काम करत असताना सुरुवात होती ती प्लॅनिंग पासून. आज आपल्याला प्लॅनिंग एफिशियंटली होणं अतिशय गरजेचं आहे. मी हे आज का सांगतोय तर माझ्या विषयाशी निगडीत आपण कॉस्ट कंट्रोल सुद्धा जो सांगितला भाग, त्यामुळे मी प्लॅनिंगची एफिशियन्सी व्हावं असं माझं मत मांडलं. एक स्ट्रक्चरल डिझायनरचं डिझाईन जे आहे ते एफिशियंट होणं गरजेचं आहे. सुरुवात तुम्ही कराल तर प्लॉट घेतल्यानंतर प्रत्येकाने सॉइलचं स्टाटा एकदा व्हेरीफाय करून घेतला पाहिजे. जिओ टेक्निकल टेस्टिंग आपण ज्याला म्हणू ते केलं पाहिजे. आमचा असा अनुभव आला, एका साईटवर आम्ही कोर कट करून घेतला किंवा एक्सकॅव्हेशन केलं, ट्रायल पिट्स घेतले. त्यावेळेला लोकल एक दोघा जणांच्या कन्सल्टंट्स कडनं आम्ही घेतलं तर तिकडे फक्त 40ची स्ट्रेंथ त्या लोकांनी रेकमेंड केली. सॉइल बेरिंग रेशो जो आहे तो 40चा रेकमेंड केला आणि त्याच्यामुळे पुढचं जे डिझाईन झालं ते खूप ॲब्रप्टली हायर साईडला गेलं. तर त्यावेळेला आम्ही जेव्हा एकदा परत मुंबईतली एक एजन्सी एंगेज केली जिओ टेक्निकल सर्वेसाठी, गौरव परब नावाचे जे आहे ते त्यांना बोलवून घेतलं. त्यांनी सगळ्या प्रकारचे टेस्ट केल्या आणि कोर घेतला. आम्हाला इनिशियली जे 1275 एमक्यूबचं फुटिंगचं डिझाईन आलेलं होतं ते फक्त 278 एमक्यूब वरती येऊन थांबलं. त्यामुळं मला असं वाटतं की हे प्लॅनिंगच्या बरोबरीने डिझाईन सुद्धा आपले एफिशियंट असले पाहिजेत. मी टेक्निकल विषयाला जायच्या अगोदर प्लॅनिंग बद्दल थोडंसं सांगेन. आपण एकदा फ्लोर प्लॅन सगळे तयार झाले की एक आपली स्टेज असते अप्रुव्हल. त्या अप्रुव्हलच्या दरम्यान आपण ह्या बाकीच्या गोष्टींचं वर्किंग ड्रॉइंग्स पण तयार होत असतात तेव्हा स्टडी केलं पाहिजे. फ्लोर टू बीबीएमचा रेशो काय आहे, कार्पेट टू बिल्टअपचा रेशो काय आहे, कार्पेट टू पेरिमीटर ऑफ वॉलचा रेशो काय आहे. त्याच्यानंतर आपलं प्लॅनिंग सगळं ग्रीड मध्ये बसतंय की नाही. आता आपल्याला अफोर्डेबल मध्ये काम करायचं असेल तर आपण 9.5 फुटाची साधारण हाईट ठेवतो. 2 फुटाचा बीम घेतला, 7.5 फुटावर जर का लिंटल घेतली तर लिंटल आपण स्किप करू शकतो. अशा प्रकाराने आपल्याला परत लिंटल जर का नाही टाकावं लागल्या तर ऑटोमॅटिकली थोडीशी कॉस्ट पण सेव्ह होती आणि टाइम पण सेव्ह होऊ शकतो. साधारण आतापर्यंतची जी मागची लेक्चर्स आपण ऐकलेली आहेत किंवा जो काही आपण अभ्यास केलेला आहे त्याच्यातून असं लक्षात येतं की P+12 म्हणजे पार्किंग+12 जे पार्किंग प्लॅनिंग आहे हे बऱ्यापैकी एफिशियंट होऊ शकतं. तर प्लॅनिंग बद्दल मी काही जास्ती बोलणार नाही. आजचा जो क्वालिटी कंट्रोलचा विषय आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर साधारण प्रत्येक साईट वरती आपण काम चालू करताना माझं एक सजेशन आहे की एक 10,000 फुटाच्या पेक्षा मोठा प्लॉट असेल 8-10,000 फुटाचा तर पहिल्या स्टार्टला आपल्या भूमिपूजनाच्या आधी आपण कॉम्पॅक्शन करून घ्यावं. 1 दिवसाचा 2 दिवसाचा रोलर बोलरला तर काही अडचण होत नाही, म्हणजे फार कॉस्ट लागत नाही, ज्याच्याने आपल्या पूजेच्या वेळेला ग्राउंड सगळं व्यवस्थित नीट क्लीन लेवल राहून जातं. दुसरी गोष्ट आपण जे जे काही मटेरियल मागवतो नंतर तर ते मटेरियल खालच्या मातीमध्ये मिक्स होत नाही, म्हणजे चांगल्या प्रकाराने ते वरच्या वर आपल्याला घेऊ शकतो. ते मातीत मिक्स झालं वगैरे असे इश्यूज येत नाहीत. ह्याच्यानंतर आपण जेव्हा साधारण साईट चालू करतो त्यावेळेला मी आणि बच्चूर सर, मिलिंद जगकाल किंवा अजून काही लोकांनी मागच्या 2-3 वर्षापूर्वी
कॉन्ट्रॅक्ट कसे द्यायचे याच्याबद्दलचा बऱ्यापैकी स्टडी केलेला होता. त्याच्याबद्दलचं आपण एक पुस्तिका काढलेली होती आणि ती पण सर्क्युलेट केली होती. यंदा क्वालिटी कंट्रोलच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझं असं सजेशन राहील की ज्या वेळेला आपण कॉन्ट्रॅक्ट एंगेज करतो, कॉन्ट्रॅक्टरला एंगेज करतो, त्यावेळेला काम सुरू करताना आपण हे सगळे कॉन्ट्रॅक्टर्स एंगेज करतो, तर क्वालिटी इन्स्पेक्शन पॅरामीटर्स आपण सेट केले पाहिजे. क्वालिटी इन्स्पेक्शन पॅरामीटरच्या बद्दल मी एक एक आयटम बद्दलची सविस्तर माहिती देईन. पण क्वालिटी इन्स्पेक्शन पॅरामीटर सेट करायचे, ते ऍग्री करायचे. म्हणजे समजा 12 mm प्लायवूड वापरायचं आहे, मरीन वापरलं पाहिजे, इतक्या केजी डेन्सिटीचं वापरलं पाहिजे, त्याच्या टर्म्स आपण ज्या काय फायनल करू, किंवा 16 mm चं प्लायवूड वापरलं पाहिजे. आम्ही एका आमच्या प्रोजेक्टवरती 16 mm चं प्लायवूड वापरायला लावलं, बट दॅट वॉज वी मेड देम मॅन्डेटरी. 10-15 रुपये स्क्वेअर फुटला रेट जास्ती जरी द्यावा लागला तर तसं देण्यामुळं इफेक्ट असा झाला की अंडुलेशन्स पासून आम्ही सगळे फ्री राहिलो, जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं काम आपण देऊ शकलो. तर क्वालिटी इन्स्पेक्शन पॅरामीटर्स आपण डिफाईन करायला पाहिजेत. त्याच्यानंतर स्टेक होल्डर्स म्हणजे आपण स्वतः असू, आपला प्रोजेक्ट मॅनेजर असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, कॉन्ट्रॅक्टरचं इंजिनियर असेल, ह्या सगळ्या जणांकडनं क्वालिटी इन्स्पेक्शन पॅरामीटर एकदा डिफाईन केले की ते लिहून ठेवले पाहिजेत. लिहून ठेवून त्याच्यावर सह्या केल्या पाहिजेत आणि त्याचं मॉनिटरिंग करायचंय. त्याच्यानंतर आपल्याकडे एक साईटवर नोटीस बोर्ड क्वालिटी ज्या वेळेला मॉनिटर करायची त्यावेळेला प्रत्येक वेळेला असावा असं मला वाटतं. त्या नोटीस बोर्डवर आपण ज्यावेळी वेळेला साईटवर जाऊ, इन्स्पेक्शन जेव्हा करू, तेव्हा फोटोग्राफ्स काढायची पद्धत आम्ही चालू केली. फोटोग्राफ्स काढले की जिथं जे काही चुकीचं आहे, म्हणजे ते सुरुवात होईल, मटेरियल प्रॉपरली स्टॅक केलंय का नाही इथपासून सुरुवात केली, तर त्याच्यानंतर एखाद्या ठिकाणी आपण एखाद्या मजल्यावर गेलो तर एखाद्या ठिकाणी माल राहिलेला दिसेल, कोणाचा तरी कालचा माल राहिलाय तो तसाच पडलाय, एखादं पोतं दगड व्हायला लागलेलं आहे, एखाद्या मजल्यावरती पोतं पडलेलं आहे, शटरिंगचं मटेरियल अस्तव्यस्त पडलेलं आहे. अशा अनेक गोष्टी जिथं प्रत्येक ऍक्टिव्हिटीला ज्या येतात त्याचे आम्ही युजली फोटो काढतो. फोटो काढायचे, ऑफिस मधून ती प्रिंट काढायची आणि प्रिंट काढून नोटीस बोर्डवर लावायची. देन देअर आफ्टर ती रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या प्रोजेक्ट मॅनेजरची आणि त्या कॉन्ट्रॅक्टरची राहते की ते करेक्टेड त्यांनी काम करायचं. करेक्शन्स केल्या की त्याचे परत फोटोग्राफ्स तिथं आले पाहिजेत. पहिल्या फोटोग्राफ मध्ये काय रॉंग आहे ते खाली लिहून ठेवायचं, तो पुढच्या वेळेस त्याची बरोबर करेक्शन्स करतो. त्याच्याच बरोबरीने ह्या आपण मी जे मगाशी सांगितलं क्वालिटी इन्स्पेक्शन पॅरामीटर, ह्याचे चार्ट झाल्यानंतर एरर कुठं होत असेल तर त्या एररचं स्वरूप आपण डिफाईन करून दिलं पाहिजे. जितकं आपण पेपरवर्क वाढवायला लागू तितके आपली एफिशियन्सी क्वालिटी बद्दलची इम्प्रूव्ह व्हायला लागते. एररचं स्वरूप लिहिलं पाहिजे, एररचं लोकेशन लिहिलं पाहिजे. 3ऱ्या मजल्यावर 304 नंबर फ्लॅट मध्ये असं आढळून आलं, 7व्या मजल्यावर 708 नंबर फ्लॅट मध्ये असं आढळून आलं. त्याच्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी मॉनिटर करायला पाहिजे. एखादा प्रॉब्लेम एकदा येतो, दोनदा येतो, रिपीट झाला तर त्याची हा जो प्रॉब्लेम येतो त्याला आम्ही एनसी असं म्हणतो. एनसी इज नॉन कन्फर्मिटी. एखाद्या गोष्टीची नॉन कन्फर्मिटी आली की नॉन कन्फर्मिटीचं स्वरूप लिहून ठेवलं पाहिजे. नॉन कन्फर्मिटीज किती प्रकारचे येतात, आम्ही साधारण 15 दिवसाला एकदा ह्या साईटच्या क्वालिटी सिस्टीमचं ऑडिट करतो. ऑडिट केल्यानंतर जेवढ्या नॉन कन्फर्मिटीज आहेत त्या लिहून ठेवल्या जातात. कुठल्या नॉन कन्फर्मिटीज दुसऱ्यांदा रेज झालेल्या आहेत, मागच्या वेळेस ह्याच्याकडून हे ब्रिकवर्क लाईन लेवल गेली होती, हा ओळंबा गेला होता, तो पुढच्याही वेळेस तोच करतोय, तिसऱ्याही वेळेस तोच करतोय, देन इट इज सिव्हिअर. त्याचं स्वरूप ठरवलं पाहिजे. त्याच्या पुढची गोष्ट, ज्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या प्रत्येकाची ओनरशिप त्या माणसाला दिली पाहिजे. आपल्याकडे जेव्हा मोठ्या क्वांटम मध्ये साईट आपण हँडल करतो त्यावेळेला एखादाच इंजिनियर नसतो, एक इंजिनियर असतो, 1-2 सुपरवायझर असतात. मग मटेरियल आलं तर त्याचं कोण रिसिव्ह करणार आहे, स्टोअर किपर असतो. स्टोअर किपरची जबाबदारी आहे त्यांनी स्टोअर प्रॉपरली ठेवलं पाहिजे, रेकॉर्ड्स अप टू डेट ठेवले पाहिजेत, कधी कुठल्या गोष्टीचा स्टॉक विचारला तर मिळायला पाहिजे, इनवर्ड काय झालंय, आउटवर्ड काय झालंय. सुपरवायझर आहेत त्यांनी आलेलं मटेरियल लावून घेतलं पाहिजे. एक प्रॅक्टिस म्हणून सांगतो मी, आपण लोकांना लिबर्टीवरती ठेवलंय. दे शुड नॉट बी वर्क ॲट फ्री. आम्ही एक इंडस्ट्रीचं काम करताना आम्हाला असा अनुभव आला की
मटेरियल स्टॅकिंगच्या बद्दलचे सुद्धा त्यांच्या एक्सपेक्टेशन्स खूप हायर साईडला होते. आमच्याकडचे विटा किंवा ब्लॉक आल्या तर त्या बिल्डिंगला पॅरलच लावले गेले पाहिजेत, वाळू या डिफाईन्ड एरियामध्येच उतरली पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींचे नियम लावून घेतलेले होते त्या इंडस्ट्रीनी. त्यांच्याबरोबर काम करता करता आमच्यात सुद्धा काही इम्प्रुव्हमेंट झाल्या की बाबा का कोण आज 10 फुटावर बीट उतरवतोय, कोण 50 फुटावर उतरवतोय. आपली लिफ्ट कुठं आहे, आपल्याला मटेरियल कुठून वर न्यायचंय, आपला जिना कुठं आहे, किती कमीत कमी ट्रान्सपोर्टेशन कसं होऊ शकेल. मग ते जिथं उतरवायचंय त्याच्यासाठी एरिया डिफाईन्ड आहे का. आज वीट या बाजूला उतरवली, उद्या पुढच्या नॉर्थला, एकदा साऊथला, असं न करता जर का त्याच्या जागा आपण डिफाईन केल्या, ह्याचा एक लॉजिस्टिक प्लॅन आपण जर का करून ठेवला, सुरुवातीला एक रफ स्केच, आपला एक चौकोन काढला, आपल्या प्लॉटचा शेप, त्याच्यात ही बिल्डिंगचा शेप, बिल्डिंगच्या या कोपऱ्यामध्ये हे ठेवायचं, या कोपऱ्यामध्ये हे ठेवायचं, अशा पद्धतीने जर का केलं तर ते चांगलं मटेरियल मॅनेजमेंट चांगल्या प्रकाराने एफिशियंटली होऊ शकते. मी मगाशी म्हणालो ती ओनरशिप एखाद्या गोष्टीची दिली, ब्रिकवर्क ह्या एक्स माणसांनी बघायचं, ए नी ब्रिकवर्क बघायचंय, बी नी प्लास्टर बघायचंय, मग ती त्याची ओनरशिप झाली. त्याच्यामध्ये काही चुकलं, त्याच्यातलं मटेरियल काही राहिलं, मोजून त्यांनी आपल्याला एका फ्लोअर वरती किती ब्लॉक लागतात तेवढेच ब्लॉक इश्यू व्हायला पाहिजेत, किती पोती सिमेंट लागतात रोजचा रोज त्याचा हिशोब लागायला पाहिजे, जॉईंटिंग मॉर्टर असेल तर जॉईंटिंग मॉर्टरचं कंट्रोल राहायला पाहिजे. जर का आपल्या कामामध्ये प्रत्येक ठिकाणी इंग्लिश बॉन्ड मेंटेन केला गेला पाहिजे तर तो केला पाहिजे. तर ही सगळी ओनरशिप कोणाची, तर त्या पर्टिक्युलर माणसाची. एकदा फोटो काढले, बिफोर काय होतं, आफ्टर काय आहे, त्यांनी करेक्शन करायची, त्याच्या वरच्या मजल्यावर करेक्शन केली तर त्याच्या वरच्या मजल्यावर करेक्शन करायची, त्याचे फोटोग्राफ समोर ठेवायचे. देअर आफ्टर जे काही स्टँडर्ड आहे हे आपल्याला त्या लोकांना माहिती पडलं. याच बरोबरीने आपण प्रत्येक गोष्टीचा मॉकअप एकदा जर का इनिशियली केला, हे मला अपेक्षित आहे, या इकडे हे ब्रिकवर्क केलंय तर ह्याच्यात बॉन्डिंग अशा पद्धतीने केलेलं आहे, हे प्लास्टर केलं तर याचे ठिये घेतलेले आहेत, त्याच्यानंतर त्याचं हे प्लास्टर केलेलं आहे, त्याच्याबद्दलचे जे काही नियम असतील हे जर का आपण सगळ्या गोष्टींचं मॉकअप केलं, टाईलचं मॉकअप केलं, फ्लोरिंगचं मॉकअप केलं, तर आपल्याला आपल्या कॉन्ट्रॅक्टर्सला हे दाखवता येईल, ह्या आमच्या अपेक्षा आहेत, हे जास्ती विस्तृतपणे आपल्याला त्यांना सांगता येईल. त्याच्याच बरोबरीने आपण टेस्टिंगच्या प्रोसिजर सगळ्या डिफाईन करायला पाहिजेत. कुठल्या प्रकारचे आपण टेस्ट करणार आहोत, त्याच्यासाठी इक्विपमेंट्स काय घेतलेले आहेत. समजा आपण आरएमसी वापरतोय, स्लमकोन टेस्ट घेतो का, त्याच्या स्लमकोनचा तो रॉड प्रॉपर आहे का. त्याच्यानंतर जर का आपलं एक साईटवर युटीएम ठेवलेलं आहे, युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन ठेवलेलं आहे, क्यूब, तर ते आपल्याला पहिल्यांदा सुरुवात होती की क्यूब आपल्याकडचे बरोबर आहेत का. दरवेळेस क्यूब मोल्ड मधून क्यूब काढल्यानंतर ते क्लीन करून ठेवलेले आहेत का, त्याला डिशटरिंग ऑइल लावलेलं आहे का. त्याचबरोबरीने हे क्यूब घेतल्यानंतर ते प्रॉपर क्युरिंग टँक मध्ये टाकले गेलेले आहेत का, त्याच्यावरती तारका टाकले गेलेले आहेत का. त्याच्याच बरोबरीने जे आपण मशीन्स वापरणार आहोत ते मशीनचं कॅलिब्रेशन वेळोवेळी केलेलं आहे का. युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन जर का आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेलं तर त्याचं कॅलिब्रेशन चेंज होतं, दर वर्षाला त्याचं कॅलिब्रेशन केलं पाहिजे. तर ते कॅलिब्रेशन आपण केलेलं आहे का, त्याची फ्रिक्वेन्सी आपण डिफाईन केलेली आहे का. इनव्हेरिएबली या गोष्टी रुटीन मेंटेनन्स टाईप व्हायला पाहिजे. आमच्याकडे आज आरएमसीचा प्लांट आम्ही आमचा स्वतःचा बसवलेला आहे. आरएमसीच्या प्लांटचं कॅलिब्रेशन, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हा रुटीन प्रोसिजरली आपण करतोय का, ह्याही गोष्टी पाहणं गरजेचं आहे. याचबरोबरीने आपल्याला जर का कॉस्ट अचीव्ह करायची असेल तर सायमल्टेनियसली आपण आपल्या साईटवरती टाइमलाईन ट्रॅक करतोय का. आपल्याकडे सगळ्यात वाईट काय असेल तर आपल्याला लागणारं व्याज, हे जर का आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला वेळेत काम करणं गरजेचं आहे. क्वालिटी कशासाठी लागते, जे काम आपण वन गो मध्ये करू शकू, जे एखादी गोष्ट रिपीट करावं लागली की त्याच्यासाठी परत वेळ आला, माणसाचा वेळ आला, आपला वेळ आला, जागेवरची टाइमलाईन पुढे गेली आणि त्यासाठी लागणारं मटेरियल लागलं. त्यामुळे कुठलंही काम जे आपण वन गो मध्ये करू शकू ते वन गो मध्येच केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे क्वालिटी इन्स्पेक्शन पॅरामीटर्स, ह्याचे प्रोटोकॉल्स डिफाईन केले पाहिजेत. आपण बार चार्ट किंवा हे टाइम च्या बद्दलचं जे आहे
आपल्याला जर का जास्ती नॉलेज नसेल, आपण यंग जर का मुलं घेतली, इंजिनियर्स घेतले, आपल्याला जर का पर्टिक्युलरली त्यातूनही आपण निकमार मधनं पासआउट झालेले इंजिनियर घेतले तर त्यांना कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचं 2 वर्षाचं ज्ञान दिलं जातं. मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्ट नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक म्हणजे आधीची ऍक्टिव्हिटी कुठली होती, पुढची ऍक्टिव्हिटी कुठे आहे ह्याचा ट्रॅक मिळू शकतो. आपल्याला कुठली ऍक्टिव्हिटी कधी करायची कळली की त्याच्यासाठीचं मटेरियल प्लॅनिंग आपल्याला 1 महिना आधी, लीड टाइम काय आहे, कुठलं मटेरियल 1 महिन्यामध्ये येतंय, कुठलं मटेरियल 15 दिवसात येतंय, यानुसार ते आपल्याला ट्रॅक करता येईल. याच बरोबरीने आपण हे जे काही क्वालिटी इन्स्पेक्शनचे प्रोटोकॉल डिफाईन केलेले आहेत, चेकलिस्ट म्हणत होतो. आपल्या प्रत्येकाच्या साईटवर चेकलिस्ट असायच्या. त्या चेकलिस्ट आपण भरायचो, कॉन्क्रीट करताना, ब्रिकवर्क करताना ह्या चेकलिस्ट भरायचो आणि त्या चेकलिस्टच्या अनुषंगाने आपण चेकिंग करायचो, आपली क्वालिटी कशी चालली किंवा आपण प्रॉपरली ट्रॅक करतोय का, सगळ्या गोष्टी होत आहेत का. तर या चेकलिस्टचं ऑडिट करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये मगाशी मी सांगितलं जे नॉन कन्फर्मिटी येतात त्याचं ऑडिट करायला पाहिजे. ह्याच्याबद्दलचे प्रोटोकॉल्स डिफाईन करायला पाहिजेत. सायमल्टेनियसली आपल्या साईटवर आपण काम करत असताना क्वालिटी सोडून सेफ्टी सुद्धा करणं महत्वाचं आहे. सेफ्टीचे ऑडिट केले पाहिजेत. याच बरोबरीने प्रत्येक जण पीपीई म्हणजे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट वापरतात की नाही हे बघणं गरजेचं आहे. मगाशी मी जे काही सांगितलेले ऑडिट होते, हे ऑडिट अधूनमधून जर का आपण थर्ड पार्टी कडून घेतले तर त्याचा एफिशियन्सी, आपली कामाची एफिशियन्सी, आपल्या क्वालिटीची एफिशियन्सी जास्त इम्प्रूव्ह शकेल. याच बरोबरीने आपले क्वालिटीचे ऑब्झर्वेशन रिपोर्ट दर 15 दिवसाला तयार व्हायला पाहिजेत. या क्वालिटी ऑब्झर्वेशनचा रिपोर्टचा ट्रॅक ठेवायचा, ज्याच्यात मार्किंग सिस्टीम जर का आपण डिफाईन करू शकलो तर त्या मार्किंग सिस्टीम वरती आपल्या इंजिनियरची इन्सेंटिव्ह किंवा सॅलरीज लिंक करायच्या. सुरुवात होती साधारण 5 मार्क मिळतात 10 पैकी, 5.5 मार्क मिळतात, 6 मार्क मिळतात. हळूहळू ही क्वालिटी जशी जशी इम्प्रूव्ह होत जाते तसं तसं आपण 8 पर्यंत 9 पर्यंत पोहोचू शकतो. 10 पर्यंत जाऊ शकत नाही, कारण काही ना काहीतरी एरर्स ह्या निघतच असतात. तर क्वालिटी ऑब्झर्वेशन रिपोर्ट जर का करून एकदा आपल्या इंजिनिअरिंग टीमला जर का आपण त्याचे टार्गेट्स दिले की बाबा तुम्ही चांगल्या प्रकारची क्वालिटी अचीव्ह केली, 1 गो मध्ये अचीव्ह केली, वेळेत टाइमलाईन तुम्ही फॉलो केल्या, बारचार्ट सगळे फॉलो केले, तर तुम्हाला हा इन्सेंटिव्ह देणार आहे, हे सॅलरीमध्ये अशा प्रकारे राईज आहे, तर नक्की त्याच्यावरती एफिशियंटली आपण काम करू शकू. मगाशी जे सांगितलं नॉन कन्फर्मिटी ओपन ज्या काय असतील त्या क्लोजही व्हायला पाहिजेत. एखादी गोष्ट नॉन कन्फर्मिटी मध्ये जर का आपल्याला दिसली तर ती नॉन कन्फर्मिटी मध्ये दिसणारी गोष्ट त्याच्यानंतर क्लोज केली की त्याचा फोटोग्राफ क्लोजर कशा पद्धतीने केलंय, एरर कशी क्लोज केली, ह्याच्याबद्दलची माहिती आपल्याला वेळोवेळी मिळायला पाहिजे, आपण अपडेटेड असलं पाहिजे. आता साधारण मी याच्यानंतर वळतो क्वालिटी इन्स्पेक्शन प्रोटोकॉल जे काय फायनल केलेत त्याच्याकडे. आपण हे सगळं करत असताना मटेरियल जे काय आपल्याकडे येतं त्याचे टेस्टिंग प्लॅन केले पाहिजेत. मटेरियल म्हणजे आता सुरुवात होती आपली सिमेंटनी, सिमेंट आलं तर त्याची नॉर्मल कन्सिस्टन्सी आहे का, इनिशियल सेटिंग टाइम काय आहे, फायनल सेटिंग टाइम काय आहे, त्याच्यानंतर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आपण जर का त्याचे क्यूब काढले तर 1 दिवसाची स्ट्रेंथ काय आहे, 3 दिवसाची काय आहे, 7 दिवसाची स्ट्रेंथ काय आहे, त्याचबरोबरीने त्याची 28 दिवसाची स्ट्रेंथ काय आहे. आपल्याला मी हे सजेस्ट करणार नाही की बाबा खूप कॉम्प्लिकेटेड पुस्तकात लिहिले तसे केमिकल अनालिसिस करा. सगळ्या कंपन्या ISI ISO सगळ्या काही आहेत, कोणाचेही प्रॉडक्ट घ्या तुम्ही. आपण कधी काळी 33 ग्रेडचं सिमेंट वापरत होतो, आता 43 आलं, 53 आलं, OPC आहे, PPC आहे, स्लॅग सिमेंट आहे, अशा सगळ्या प्रकारची व्हरायटी आलेली आहे. त्यांच्याकडचे टेक्निकल लोक येतात, ज्या कंपनीचं आपण सिमेंट वापरतोय त्यांची लॅब येते, ते स्वतः क्यूब काढलेले टेस्ट करून देऊ शकतात आपल्याला. त्यामुळे ह्या गोष्टीसाठी खर्च येत नाही, पण ह्या गोष्टी आपण करून घ्यावेत. त्याच्याच बरोबरीने आपल्याकडे अजून तेवढं फ्लाय ऍश वापरायचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे फ्लाय ऍश बद्दल मी नाही बोलत. कोर्स ऍग्रिगेट असतील तर कोर्स ऍग्रिगेटची डेन्सिटी एकदा चेक करून घ्यावी. सीव अनालिसिस आपण साईटवरती वेगळ्या सीव जर का ठेवल्या तर सीव अनालिसिस एकदा करून घ्यावं. आपल्याकडचं कोर्स ऍग्रिगेट आहे ते फ्लेकी नाही आहे ना, त्याला इलॉंगेशन नाही आहे ना, हे एकदा आपण बघून घ्यावं. इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, आपण जिथं जिथं काम करतोय तिथं तिथं त्या प्रत्येक गावात इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत.
ऍग्रिगेट एकदा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये दिलं तर त्याची ऍग्रिगेट इम्पॅक्ट व्हॅल्यू आपल्याला कळू शकेल, क्रशिंग स्ट्रेंथ कळू शकेल, कुठल्या प्रकारची कोणाची खडी चांगली आहे ती आपल्याला वापरायचं ठरवता येईल. त्याच्याच बरोबरीने फाईन ऍग्रिगेट्स असतील तर त्याचा सीव अनालिसिस करायला पाहिजे. मॉइश्चर कंटेंट एकदा तपासून घ्यायला पाहिजे. सिल्ट कंटेंट, वाळू जर का पर्टिक्युलरली आपण कोणी वापरत असू तर वाळूचं सिल्ट कंटेंट आपण तपासून घेतलं पाहिजे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एकदा बघायला पाहिजे. आपण जर का क्रश सँड वापरणार असू, एम सँड वापरणार असू तर त्याच्यातले येणारे डस्टचं प्रमाण हे स्पेसिफाईड रेंज मध्ये आहे का, अथवा त्याचं काही ग्रेडेशन करून विचारायचंय, त्यांना एखादा फिल्टर ऍडिशनल लावायचंय का, किंवा आपली रिक्वायरमेंट त्यांना सांगायची का, किंवा आपण जर का हे घेतलेलं मटेरियल आहे हे मटेरियल आपण जर का मिक्स डिझाईन साठी पाठवलं. ड्युरोकॅरेट सारखी कंपनी आहे आज पुण्यामधून, नामवंत कंपनी आहे जी आपल्याला आपले जर का हे सगळं सॅम्पल्स पाठवले तर त्याच्यात टेस्टिंग करून देऊ शकते. त्याच्यानंतर आपल्याला मिक्स डिझाईन करून देऊ शकते. सोलापुरात ऑर्किड कॉलेज हे करून देत आहे, सोलापूरमध्ये WIT कॉलेजमध्ये हे करून देत आहे. मी फॉर्च्युनेटली WIT कॉलेजचा विद्यार्थी आणि आता मला जे शिकवणारे सर होते ते सगळ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये पसरलेले, त्यामुळं आपल्याला हा सगळ्या जणांकडे ऍक्सेस आहे. हे सगळेजण आपल्याला मिक्स डिझाईन करून देतात. त्यासाठीची खूप कॉस्ट येत नाही, पण जर का आपण 1-2 ब्रँडचं सिमेंट वापरायचं ठरवलं, आपले ऍग्रिगेट जर का टेस्ट करून घेतले तर आपण नक्की चांगल्या प्रकाराने सेव्हिंग करू शकतो. आपल्याला जो वापरायचा 1 to 4, 1.5, 3 हे जे काही एक आपण पूर्वीच्या काळापासून वापरत होतो ते कन्सेप्ट न वापरता एक्झॅक्टली 198 किलो सिमेंट लागणार आहे, 340 किलो सिमेंट लागणार आहे, ह्या गोष्टी आपल्याला करता येतील. आपल्याला जर का आपण RMC करत असू तर ऍडमिक्चर्स कुठले कुठले आहेत हे सुद्धा जर का आपण लॅबला जर का पाठवले तर वेळोवेळी आपल्याला ऍडमिक्चरच्या बद्दलचं रेकमेंडेशन येऊ शकेल. त्याच्यामध्ये सेटिंग टाइम वरचे इफेक्ट्स असतील, स्ट्रेंथ वरचे इफेक्ट असतील, रिटेन्शन टाइमचे इफेक्ट्स असतील, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बद्दलचे असतील, किंवा क्लोराईड सल्फेटच्या बद्दलचे रिपोर्ट्स असतील, हे सगळं आपल्याला कळू शकतील. कॉन्क्रीट आपण जर का RMC किंवा बाहेरचं प्लांटचं कॉन्क्रीट घेणार असू तर स्लमकोन टेस्ट वेळोवेळी केली पाहिजे, क्यूब टेस्ट केले पाहिजेत, त्याचं टेम्परेचर व्हेरीफाय केलं पाहिजे. आल्यानंतर कन्सिस्टन्सी असायला पाहिजे कॉन्क्रीटमध्ये. एखाद्याने जर का 5.5 क्युबिक मीटर कॉन्क्रीट टाकलंय त्याच्यामध्ये आणि एक अर्धा पाव क्युबिक मीटर पाणी ऍड करून टाकलंय तर तुम्हाला स्लमकोन मध्ये लक्षात येईल की बाबा ह्याचा वॉटर सिमेंट रेशो चुकायला लागलेला आहे. तर ते कॉन्क्रीट तुम्हाला थांबवता येईल, ते कॉन्क्रीट वापरायचं नाही. त्याच्यानंतर ज्या प्लांट वरून ते कॉन्क्रीट निघतंय त्या प्लांट वरचा निघायची वेळ तुम्ही मॉनिटर करा. ते 30 मिनिटात तुमच्याकडे पोहोचलंय का, 30 मिनिटापेक्षा जास्ती लागत असेल तर रिटार्डिंगचे काही केमिकल्स ऍडमिक्चर्स त्यांनी वापरलेत का, या गोष्टी तुम्ही मॉनिटर करू शकता. स्टीलच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याची फिजिकल टेस्ट तुम्हाला करता येईल. 2-3 कंपनीचं स्टील मागवा, वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे 1-1 मीटरचे रॅन्डमली बार काढा, त्यांची वेट मधली कन्सिस्टन्सी आहे का, त्यांचं टॉर्शन जे काही केलेलं आहे ते बरोबर आहे का ते बघून घ्या. इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये पाठवून त्याचे टेस्ट रिपोर्ट्स मागून घ्या. आपल्याला कंपन्यांकडनं पण टेस्ट रिपोर्ट येतात. प्रत्येक 3रा किंवा 4था रिपोर्ट जर का आपण थर्ड पार्टीकडनं करून घेतला, आपल्याकडे लॅब जरी असली तरीही जर का आदनमधनं रॅन्डमली जर का करून घेतला तर त्याच्या चांगल्या प्रकाराने आपल्याला त्याचा रिझल्ट मिळू शकेल. पुढचा मटेरियल आपण वापरतो AAC ब्लॉक. AAC ब्लॉकच्या बाबतीत तुम्ही पहिल्यांदा तर जो सप्लायर आहे त्याच्याबरोबर ठरवा की 1% जास्तीचं वेस्टेज नाही पाहिजे. कम व्हॉट मे, ते जे काही कुठून येत असेल 200, 300, 400 किलोमीटर वरून, त्या गाडीतलं ब्रेकेज 1% वरती आलं नाही पाहिजे. 1% वरचं आलं, गाडी उतरून घेणाऱ्या माणसांनी तेवढे ब्लॉक मोजून घ्यायचे, जेवढे 1% डॅमेज आहेत ते चलनावर लिहून द्यायचे. तुमच्या अकाउंट्स मधून बिल ज्या वेळेला पास होईल त्यावेळेला तेवढं डेबिट नोट त्या लोकांना गेली पाहिजे. आम्ही ह्या गोष्टी अचीव्ह केल्या. आमच्याकडे 1-2 कंपन्यांचं वेस्टेज 3 आणि 4% पण पोहोचलं होतं, पण आज मितीला आमच्याकडे 0.5% सुद्धा कमीच वेस्टेज आहे. प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर AAC ब्लॉक जे संकन स्लॅब आहेत तिथं भरायला आम्हाला त्याचे तुकडे बाहेरून आणावं लागतात. आमच्याकडे एवढे तुकडे जनरेट होत नाहीत. याचा अर्थ असा निघू शकेल की तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला मटेरियल मिळतंय. मी काही फास्ट जात असेल किंवा काही स्लो असेल, काही क्वेरी असतील तर तुम्ही या स्टेजला सांगा. आपण आता इथून पुढं ह्याच्या पुढे जे आहे ते एक ऍक्टिव्हिटीसाठी जाणार आहोत.
म्हणजे आरसीसी बद्दल बोलेन, त्याच्यानंतर ब्रिकवर्क बद्दल बोलेन, त्याच्यानंतर प्लास्टर असेल, कंड्युटिंग असेल, फ्लोरिंग असेल आणि इंडिपेंडंट ऍक्टिव्हिटीज बद्दल बोलेन. आता या स्टेज पर्यंत कोणाच्या काही क्वेरीज असतील तर जरा प्लीज कोणी रेज कराल तर बरं होईल. अभय शेठ किंवा जितीमनी साहेब कोणाचे काही क्वेरीज आहेत का एकदा बघा प्लीज. क्युरीज काही नाही आहेत. मला वाटतं तुम्ही कंटिन्युएशन करा. ज्यांना कोणाला क्युरीज असतील लिहून ठेवतील आणि एकाच वेळेस विचारलेलं बरं असेल असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे आता आपल्या ह्या सेशन मध्ये फक्त 4 मिनिट उरलेले आहेत. हा, मला असं वाटतं की आता आपण ही मीटिंग एंड करून परत लॉग इन केलेलं बरं आहे. म्हणजे पुढच्या विषयात ठीक आहे. हे होणार नाही, ब्रेक येणार नाही. मला पुढची 40 मिनिट देणार आहात याचा अर्थ तुम्ही. हो. हरकत नाही, सगळेजण लॉग आउट करा आणि आता आपण परत रिजॉईन होऊ. अभय एक हा. मिनिट, की दरवेळेला आपण 40 मिनिट फ्री मीटिंग घेतो, त्यापेक्षा पैसे भरून 2 तासाची 3 तासाची मीटिंग घेतली तर असोसिएशन पुढच्या वेळेस पासून तसं करायला हरकत नाही. नाही, हा, पुढच्या करायला वेळेस काय हरकत नाही. नाही, नक्की करूया. या वेळेला मला असंच ते स्लॉट मिळाला. मला वाटलं त्यांनी काही पॉलिसी बदलली आहे का आता. नाही नाही नाही, ते 40 2 तास. मिनिटांवर कोणालाही काही देत नाही. अच्छा अच्छा. आणि रिपीटेडली न घेण्यापेक्षा आपण आपलं असोसिएशनचे पैसे खर्च घालून हो, चालेल चालेल. नेक्स्ट टाइम तसंच तर करूया. प्रत्येकाने प्लीज तुम्ही लॉग आउट करून लॉग इन व्हा परत. परत लॉग इन. ओके. पण त्यांनी पुन्हा एकदा हे करायला पाहिजे, जनरेट करायला पाहिजे ना. नाही, जनरेटेड आहे ऑलरेडी. हेच कंटिन्यू होतं. होत ना. मीटिंग एंड करा सर तुम्ही. हा, 16 सर मीटिंग एंड करा तुम्ही, म्हणजे सगळेच ऑटोमॅटिक लॉग आउट होतील.